टेस्ट म्हणजे आवड, प्रेफरन्स म्हणजे प्राधान्य. आवड आणि प्राधान्य ऑफ कन्झ्युमर. कन्झ्युमरचं आवड किती आहे, कन्झ्युमरचं प्राधान्य किती आहे. व्हॉट डू यू मीन बाय आवड आणि प्राधान्य? असते यु नो. आठवा तुम्हाला जी लहानपणी आवडायची ती आता आवडते का? बाहुली लहानपणी किती आवडायची तुम्हाला? आता पण तुम्ही दप्तरात घेऊन येतात का? नाही आला किंवा काही लोक झोपताना अजूनही ते बॉल घेऊन झोपता का? नाही. असं पुढे ज्या गोष्टी जास्त फॅशनमध्ये आहे. फॅशन म्हणजे काय? फॅशनचा अर्थ लिहा चलती. फॅशनचा अर्थ लिहा चलती. पुढे हे क्या 9 से 12 नका लिहू. चलती कळतं का? चलती. कोणती चलती? मराठीमधली चलती. हिंदी में बोल सकते हो. आजकल किसकी चलती है? प्रश्न किसकी चलती है? प्रश्न है. आजकल फिल्मों में बाहर जाके शूटिंग करने की चलती है. फैशन है, फैशन. बर बर पुढे. For example, there is a greater demand for color television, and more people are discarding their black and white television, even though they could have still used it for some more years. हे काही वर्षांपूर्वीचं एक्झाम्पल. कलर टी व्हीची डिमांड वाढली म्हणून जे ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही तुमच्या घरामध्ये इतका छान चालत होता, व्यवस्थित येत होता, तो तुम्हाला काढून टाकावा लागला. कारण काय बदलली? फॅशन. आता काय आलं? LED टी व्ही, त्याच्या आधी LCD टी व्ही, स्मार्ट टी व्ही, त्यामुळे तो कलर टी व्ही पण गेला. पूर्वी इतकी मोठी जागा लागायची, असा डब्बा असायचा खूप मोठा. आता जागा नसल्यामुळे त्याला दाबून 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 जे आहे एकदम पातळ. Demonstration event plays an important role in affecting the demand for the product. डेमॉन्स्ट्रेशन. डेमॉन्स्ट्रेशन दिखावा. देखावा. दिखावा म्हणण्यापेक्षा देखावा. अजून काय होतं? देखावा. अजून काय होतं? बोला ना. अरे डेमॉन्स्ट्रेशन, प्रदर्शन. किती प्रदर्शन भरतात बघा इथे. वाच वाच. An individual's demand for color television may be affected by his seeing one in neighbors or friends' house. An individual's demand for color television. इंडिव्हिज्युअलची कलर टी व्हीसाठी असलेली डिमांड. ही इज सीइंग वन इन नेबर्स और फ्रेंड्स हाऊस. व्हॉट डू यू मीन बाय नेबर्स और फ्रेंड्स हाऊस? दुसऱ्याची बघितली आपल्याला वाटतं बघा आपल्याकडे पण असायला वस्तू. वाच. Either because he likes what he sees or because he finds out that he दोन कारणे. पहिलं कारण ही लाईक्स व्हॉट ही सीज. तो जे बघतो त्याला आवडतं की मित्राकडे. तो जे बघतो त्याला आवडतं की मित्राकडे पण आहे, आपल्या नातेवाईकांकडे आहे, शेजारच्यांकडे आहे, मग आपल्याकडे पण पाहिजे. पुढे. or because he finds out that if his friend or neighbor can afford it, he could grab. बाजूचे घेऊ शकताय तर आपण का नाही घेऊ शकतो? ते घेऊ शकताय तर आपणही घेऊ शकतो. पुढे. People have taste and preference, and these changes something due to external and sometimes due to internal causes.
पीपल हॅव टेस्ट अँड प्रेफर. आवड असते, लोकांना प्राधान्य असतं. अँड दी चेंजेस, आणि ते बदलतात. समटाईम ड्यू टू एक्सटर्नल अँड समटाईम ड्यू टू इंटरनल कॉजेस. कधी कधी बाहेरील गोष्टींमुळे, कधी कधी आतल्या गोष्टींमुळे हे बदलत जात असतं. आतली गोष्ट म्हणजे आवड. पुढे other factors. इतर कोणकोणते घटक आहे ज्यांच्यावर डिमांड डिपेंड आहे? फर्स्ट Size of population. म्हणजे लोकांचा आकार. लोकसंख्येचा आकार. वाच. Larger the size of the population of the country, greater is the demand for the commodities in China. ज्या ठिकाणी लोकसंख्या जास्त असते त्या ठिकाणी ॲटोमॅटिकली काय जास्त असतं? डिमांड जास्त असते. लोकसंख्या जास्त म्हणजे डिमांड जास्त. पुढे संख्या जास्त म्हणजे डिमांड जास्त. पुढे Composition of population. सेकंड नंबरला आहे कंपोजिशन ऑफ पॉप्युलेशन. व्हॉट डू यू मीन बाय कंपोजिशन? कंपोजिशनचा अर्थ रचना. तुमच्या लोकांच्या संख्येची रचना कशी आहे? More old people in the region. जर तुमच्या भागामध्ये जास्त ओल्डे म्हातारडे नाही, ज्येष्ठ नागरिक जास्त असतात. द डिमांड फॉर स्पेक्टॅकल्स, त्यांना लागणारे चष्मे. हे नाही, म्हाताऱ्यांचे चष्मे वेगळे असतात, हे आपले हुशार लोकांचे चष्मे. ओके. वॉकिंग स्टिक्स लकडी की काठी. विल बी हाय, त्याची डिमांड जास्त असते. पुढे More of children, demand for toys, baby food, toffees, baby. मोर ऑफ चिल्ड्रन. जर तुमच्या भागात असेल फटाफट मुलं त्या ठिकाणी मोठी होतात पुढे जाऊन, तर डिमांड फॉर टॉईज. बेबी फूड्स घेता तुम्ही, टॉफीज घेता तुम्ही. ओके, टॉफीज घेता. बेबी फूड विल बी मोर, जास्त असते. नेक्स्ट Distribution of income. इन्कम म्हणजे उत्पन्नाचं वितरण. कसं असतं हे उत्पन्नाचं वितरण आणि त्याचं रन? वाच. The wealth of a country may be so distributed that there are few very rich people, while the majority of are very poor. कंट्री, कुठल्याही देशाची संपत्ती मे बी सो डिस्ट्रीब्युटेड अशा पद्धतीने वाटली जाते दॅट देर आर अ फ्यू व्हेरी रिच पीपल, कॉमा, खूप कमी रिच पीपल आहे. काही ठिकाणी असं असतं, बोटावर मोजण्या इतके रिच असतात, म्हणजे श्रीमंत कमी आणि गरीब जास्त. जसं आपल्याकडे सांगा, तुमच्यात कोण कोण श्रीमंत आहात वरती करा. जसं आपल्याकडे सांगा, तुमच्यात कोण कोण श्रीमंत आहात वरती करा. सांग ना, गरीबच. ओके, हां, तरी बरं आहे, फी भरून टाकलेली आहे. नाही त्यांना वाटायचं की फीसाठी सांगताय. बरोबर आहे का नाही? ज्या ठिकाणी कमी असतात आणि श्रीमंत जास्त असतात तिथे डिमांड जास्त असते. पण ज्या ठिकाणी श्रीमंत लोक बोटावर मोजले आहेत की बाकीचे सगळे गरीबच गरीब, तिथे मागणी काय असणार? कमी. पुढे Under such condition, the propensity to consume the goods in the country. अंडर सच कंडिशन, अशा स्थितीमध्ये द प्रॉपेन्सिटी इच्छा, आकांक्षा, अभिलाषा, आशा, अभिरुची, मनीषा. निवड्यांपैकी एकच पाहिजे आपल्या सगळ्या. आशा, अभिरुची, मनीषा. निवड्यांपैकी एकच पाहिजे आपल्या सगळ्या. नको. कोण मला सांगेल रे, रिच लोक जास्त खर्च करता का गरीब लोक? कोण बोललं आता?
मी विचारलं कोणाची खर्च कमी असते, गरीब लोक जास्त खर्च करतात का अमीर? गरीब. का बरं? गरिबांना हजार रुपये दिले आणि श्रीमंतांना हजार रुपये कोण खर्च करेल लगेच? तुम्ही बघा कुठल्या जत्रेत यात्रेत गेले असा तर गरीब लोक ह्या पाळण्यात बसून त्या पाळण्यात बसून हे घेऊन ते घेऊन सगळीकडे फिरत असतात. श्रीमंत लोक बघतात का असं करतात? इथे बसू तिथे पण बसू. का बरं? श्रीमंत लोकांच्या गरजा ऑलरेडी पूर्ण झालेल्या असतात, त्यांच्या इच्छा आकांक्षा खूप कमी असतात आणि कमी पूर्ण होतात, म्हणून आले का लगेच खर्च करतात. Because the propensity to consume of the rich people is less than that of the poor people. बरोबर. रिचांची प्रॉपेन्सिटी काय आहे? कमी. नेक्स्ट. कमी. नेक्स्ट. Consequently, the demand for consumer goods will be comparatively less. कॉन्सिक्वेंटली परिणामी डिमांड फॉर कन्झ्युमर गुड्स, कन्झ्युमर वस्तूंची डिमांड विल बी कंपॅरेटिव्हली लेस, ही कमी राहील, कमी प्रमाणात राहील. पुढे If the distribution of income is more equal, then the propensity to consume of the country as a whole will be relatively high, indicating higher demand for goods. इफ द डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम इज मोर इक्वल, जर देशामध्ये असेल तर त्याचा परिणाम काय होतो? बोला. प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम ऑफ अ कंट्री ॲज अ होल विल बी रिलेटिव्हली हाय. रिलेटिव्हली म्हणजे तुलनेने जास्त राहील त्या ठिकाणी. इंडिकेटिंग म्हणजे शोईंग हायर डिमांड फॉर गुड्स, जे दाखवेल की वस्तूंची मागणी कशी आहे? जास्त आहे. जास्त प्रमाणामध्ये तुम्ही मागणी केली गेली आहे. जास्त प्रमाणामध्ये तुम्ही मागणी केली गेली आहे. पुढचं. Apart from above, factors such as class, group, education, material status, consumers' expectation with regard to future price and weather conditions also play an important role in influencing consumption. खूप सुंदर म्हटलं ते. अपार्ट फ्रॉम अबो, वरच्यांच्या सोबतच, घटक सचा क्लास म्हणजे वर्ग. तुम्ही श्रीमंत वर्गातले आहात, मध्यम वर्गातले आहात, तुम्ही कुठल्या ग्रुपचे आहात? ग्रुप म्हणजे वेगवेगळ्यानुसार ग्रुप पडतात, एज ग्रुपनुसार, इन्कम ग्रुपनुसार, कळतं का? ग्रुप म्हणजे समूह. तुम्ही कुठल्या समूहातले आहे? एड्युकेशन, शिक्षण. जर व्यक्ती सुशिक्षित असेल तर पुस्तक घेणार, अशिक्षित व्यक्ती घेणार का पुस्तक? पुढे. मॅरिटल स्टेटस म्हणजे काय? सांगा पटकन. मॅरिकल नाही, मॅरिटल स्टेटस. वैवाहिक दर्जा म्हणजे तो सुखी आहे का नाही सुखी ते नाही, तो मॅरिड आहे का अनमॅरिड. मॅरिड लोकांना कोणत्या गोष्टी, मॅरिड साडी घेणार, अनमॅरिड काय घेणार? जीन्स घेणार. कळतं? मॅरिड अनमॅरिड. मॅरिड असेल तर कुंकू घेणार, अनमॅरिड असेल तर हळद घेणार. हळदी और किसके गुण? नमक नाही. संतूरमध्ये काय आहे? हल्दी, चंदन. त्या ठिकाणी कसं असतं. पुढचं. Consumers' expectation with regard to future price. Consumers' expectation with regard to future price and weather conditions. कन्झ्युमर्स एक्सपेक्टेशन विथ रिगार्ड टू फ्युचर प्राईस. कन्झ्युमरला भविष्यातल्या किमतींबद्दल काय एक्सपेक्टेशन आहे? त्यांना काय वाटतं भविष्यामध्ये किमती घटणार
का वाढणार? काय होणार पुढे? वेदर कंडिशन, मौसम का हाल, मौसम के हाल के ऊपर सब डिपेंड है. पाऊस खूप असेल तर लोक काय घेतात? स्वेटर घेतात, कारण स्वेटरमध्ये पाणी जमा, बादलीमध्ये आपल्याला उपयोगी. थंडीमध्ये काय घेतात लोक? थंडीमध्ये काय घेतात? छत्री. कारण की कोणत्या साईडने थंडी येईल काही सांगता येत नाही. जिकडून थंडी आहे तिकडे त्या साईडने थंडी येईल काही सांगता येत नाही. जिकडून थंडी आहे तिकडे छत्री फिरवता येते. आणि उन्हाळ्यात काय घेतात? रेनकोट, बरोबर, जेणेकरून मग पाणी बाहेर येत नाही, घाम बाहेर येत नाही असं. तर ह्या पद्धतीच्या मौसम बघून जे आहे त्या वस्तूंच्या डिमांड कमी जास्त होतात, बदलत जातात. also plays an important role in influencing household. अल्सो प्लेज इम्पॉर्टंट रोल, यांची पण महत्त्वाची भूमिका आहे. इन इन्फ्लुएन्सिंग म्हणजे ॲफेक्टिंग हाऊसहोल्ड डिमांड, ग्राहक जी मागणी करणार आहे तिच्यावर. खाली सुरू होतं आता लॉ ऑफ डिमांड.